ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता एवढे प्रयत्न महिपतने साक्षीला सोडवण्यासाठी जेलमधून केलेले आहेत ते सगळे फळाला आलेले आहेत. कारण फायनली आता साक्षी शिकरे जेलमधून बाहेर आलेली आहे. कायद्याच्या मार्गाने नाही बरं का, गैरमार्गाने बाहेर आलेली आहे. साक्षी तिचा मेकओव्हर करून महिपतच्या म्हणजेच तिच्या स्वतःच्या घरी येते. महिपत म्हणतो, ओ बाई, कोण आहात तुम्ही? कशाला आला तिथे, कोणाकडे आणि काय काम आहे तुमचं? अहो बोला काहीतरी. नाव काय आहे तुमचं? असे सगळे प्रश्न महिपत स्वतःच्या मुलीला म्हणजेच साक्षीला विचारत असतो, कारण साक्षीला त्याने ओळखलेलं नसतं. साक्षी डिरेक्टली महिपतच्या समोर जाऊन बसते आणि म्हणते, माझं नाव आहे समीरा शेखर. आता हे दोघं खरंच नाटक करत आहेत न ओळखण्याचं की काय, हे आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. नंतर प्रियाची बोलती बंद करण्यासाठी नागराज सुभेदारांच्या घरी येतो. तिथे गेल्यावर नागराज मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांची ओळख विचारतो. आता खरं तर त्याला माहिती असतं सगळं, परंतु तो सुद्धा नाटक करत विचारतो की हे दोघे कोण आहेत. प्रतापराव त्यांची ओळख करून देतात की हे दोघे आहेत ते आपल्या सायलीचे आईवडील आहेत. मैनावती नागराजला एक स्माईल देते. नागराज म्हणतो, यांची जी स्माईल आहे ना ती सेम आपल्या तन्वीसारखी आहे. प्रिया मात्र घाबरते बरं का आता. एवढा सगळा अख्खा जुलै महिना साक्षी आणि प्रिया यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी दाखवला आणि आता ह्या दोघी बाहेर आल्यात. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.